श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुदेवताभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती करजोडिते कथे काळी आपण सावे जवळी। पंढरीनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी सीता राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। गोवर्धन धर गोपाल नमरत गोवर्धन धर गोपाल नमरत गोकुल संकट हारी हारी गोकुल संकट हारी राजा राम गोकुल संकट हारी
विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी शरणागत दिन हातव चरणी शरणागत दिन हातव चरणी शरणागत दिन शरणागत दिन हातव चरणी करुणा दृष्टी हरी करुणा दृष्टी हरी जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी सीता राम जय जय राम कृष्ण हरी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मतिमंद मी काहीच नेणे मतिमंद मी काहीच नेणे सांख्य अथवा न्याय न्याय सांख्य अथवा न्याय न्याय सांख्य अथवा न्याय न्याय हो यही सद्गुरु राया कीर्तनी यही सद्गुरु राया दीन दीन परी मनास वाटे दीन दीन परी मनास वाटे दीन दीन परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया गाया हो इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया गाया यही सद्गुरु राया कीर्तनी यही सद्गुरु राया
नारद महाराज की जय। नमो आदिरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा माय बापा विश्वाची या रूपा माय बापा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा सत्तेने तुझे गुण गाऊ तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ सर्व होणे जाणे तुझी हाती सर्व होणे जाणे तुझी हाती तेणे सुखी राहू समाधान तेणे सुखी राहू समाधान तेणे सुखी राहू समाधान नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा माय बापा श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन तुझी श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझी हाती सर्व होणे जाणे तुझी हाती सर्व होणे जाणे तुझी तुका म्हणे जेथे नाही मी तू पाहुणा तुका म्हणे जेथे नाही मी तू पाहुणा तुका म्हणे जेथे नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा माय बापा विश्वाची या रूपा माय बापा नमो आदिरूपा नमो आदिरूपा नमो आदिरूपा नमो आदिरूपा नमो आदिरूपा मंगलमूर्ती मोरया नश्वरं सुखमनादरणीयं स्वान्तरं सुविमलं करणीयं रामनाम सततं स्मरणीयं तेन संस्कृतिजलं तरणीयं जय जय रघुवीर समर्थ।
श्रोता वक्ता सद्गुरु श्रीराम. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. काही सांगणेच न लगे असते. तुकाराम महाराजांचा अभंग म्हणजे अगदी शब्दातूनच तुम्हाला ऐकल्याबरोबरच अर्थ गवसतो. असे छान शब्द असतात त्यांचे, समजावून सांगण्याची गरज नाही. कमी शब्द, सोपे, सर्वांना समजेल असे, खूप काही गूढ गहन असं सांगत नाही यात. सगळ्या जगाचा कर्ता करविता त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम हर्तासी त्वमेव सर्व खलु इदं ब्रह्मासी. हे जे अथर्व शीर्षामध्ये आपण नेहमी म्हणतो त्याचाच हा अनुवाद असल्यागत अभंग आहे तुकाराम महाराजांचा. नमो आदिरूपा. आदि म्हणजे प्रारंभाचा. कशाचा प्रारंभ? सबंध ब्रह्मांड. ब्रह्मांड निर्मिती ज्या वेळेला झाली त्यावेळेला काय झालं? सगळ्यात पहिल्यांदा शिवपुराणामध्ये, शिवमहापुराणामध्ये प्रत्यक्ष भगवान शिवशंकर स्वतःच्या मुखाने सांगत आहे, जगाच्या निर्मितीच्या वेळेला मी नादरूप सगळ्यात पहिल्यांदा झालो. मला नादरूप पहिलं मी ते घेतलं, म्हणजे नादरूप सगळ्यात पहिलं आहे. म्हणूनच इथे तुकोबा काय म्हणतात आहे, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची आरूपा माय बापा. सगळ्या जगाच्या आरंभाला काय निर्माण झालं तर ओम. म्हणूनच ओम म्हणजेच परब्रह्म. ओम म्हणजेच आता पुढे येणार आहे, आपण सांगूयात ओम म्हणजे काय काय ते. तुम्ही आम्ही सुद्धा, आम्ही पण ओंकाराचं स्वरूप आहोत. म्हणून तुझी श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन आहे की नाही, सगळं काही तूच आहेस. निर्मिती कशाची? नादाची सगळ्यात पहिल्यांदा. आणि नाद म्हणजे ओंकार. आता या सबंध अवकाशामध्ये आपणही बस, ह्या भिंती आहेत म्हणून आपण आत असल्याचं लक्षात येतं, पण आपण अवकाशातच बसलो आहे. पोकळीच आहे. जग म्हणजे एक पोकळीच. आणि त्या पोकळीमध्ये नासा केंद्राने, कसं असते ना, अमेरिकेचं सांगितलं की लवकर पटतं असं झालंय. हल्ली तसं नाही राहिलंय. लोकांना आपल्या ज्ञानाची जाणीव विशेषत्वाने झालेली आहे, होत आहे की आमचंच ज्ञान अगोदरचं आहे. त्यांनी तर जेव्हा आम्ही वेद म्हणत होतो, आमचे ऋषी मुनी वेद म्हणत होते, वेदामध्ये नाही ते जगात कुठेच नाही. वेदात नाही ते जगात कुठेच नाही. मग तेव्हा आम्ही वेद म्हणत होतो तेव्हा ते वल्कल वगैरे म्हणजे झाडाची पानं अंगाला गुंढाळून लज्जा रक्षणासाठी असे फिरत असलेले, म्हणजे सगळे पाश्चिमात्य देश तिकडचे लक्षात घ्या. म्हणजे आपलं आधीचं की त्यांचं आधीचं. पण तरी नासा केंद्राने जे शोध करून सांगितलेलं आहे ते आपल्याला लवकर विशेष पटतं. नासा केंद्राने सांगितलेलं आहे की आम्ही सूर्याकडे जाताना नभोमंडळामध्ये आम्ही फिरत होतो. काय आहे सूर्याच्या जवळ जाता जाता काय काय आहे याचा शोध घेताना आमच्या प्रामुख्याने लक्षात असं आलेलं आहे, बाकी सगळे ग्रह बिग्रह सगळे आपल्या आपल्या जागेवर आहेत. इकडून जा तिकडून जा वगैरे सगळी पोकळीच आहे. पण पोकळीमध्ये काय आहे? सगळीकडे भरून राहिलेला नादब्रह्म आहे. आणि तो जो आवाज आहे ना, तो असं एखाद्या रेड्यानं काढावा आवाज. रेड्यामुखी वेद बोलवले की नाही, असा आवाज आहे. म्हणजे असा घोगरा.
पण त्याच्यामध्ये ओम ओम सगळीकडे ओम हा ध्वनी ऐकू येतो. याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आला. त्यांच्या ज्या यंत्रसामुग्री होत्या त्यामध्ये ते कॅप्चर झालेलं आहे आणि त्यांना लोकांना सांगता यायला लागलं आहे. म्हणजे आपल्याला लक्षात आलेलं आहे की सगळीकडे नाद भरून आहे. म्हणजे हे सगळं जगत नादातून निर्माण झालं आहे. सगळं जगत नादातून निर्माण झालं आहे. ओम हा काय आहे? नाद आहे. ओम हा नाद आहे. म्हणून त्या परब्रह्म्यानी जे जगत निर्माण केलं तस्य वाचकः प्रणवः. त्याचा वाचक काय आहे? म्हणजे त्याला त्याचं अस्तित्व सांगणारा असा सिम्बॉल म्हणा किंवा ज्याला काही चिन्ह म्हणू किंवा काही घटक म्हणू, तो घटक म्हणजे नाद. तो घटक म्हणजे नाद. आता नाद म्हणजे या ओंकारातून किती नाद आहे हो? अकार उकार मकार, अकार उकार मकार, अर्धचंद्र, सगळ्या मातृका आणि बिंदू म्हणजे चैतन्य, चित स्वरूप चैतन्य. आता आपल्याला लक्षात येईल ओंकार म्हणजे सुद्धा शब्द आहे, ध्वनी आहे, नाद आहे. आणि नामरूपात्मक ही सगळी सृष्टी, तुम्ही आम्ही, हे स्थावर जंगम सगळं सजीव, सगळे झाडं पानापासून सगळं सगळं निर्माण कुठून झालं? तर एका ओंकारातूनच निर्माण झालं. आणि जगाचे व्यवहार दोन गोष्टीमुळे चालतात. कोणती गोष्ट आहे? एक तर बुद्ध्यधीनम जगत सर्वं, बुद्धीच्या जोरावर सगळं जगत चालतं. व्यवहार सगळे बुद्धीने होत असतात, आहे ना. बुद्ध्यधीनम जगत सर्वं. आणि बुद्धी म्हणजे होणारे व्यवहार, जे काही बोलायचं आहे, जे व्यवहार चालवायचे आहे ते बोलण्याच्या माध्यमातून चालतात. वाणी किंवा लेखणी, वाणी किंवा लेखणी. म्हणून बोलणे लेखणीत घ्या किंवा वाणीत घ्या, परा पश्यंती मध्यमा वैखरी, या 4 वाण्या हे कुणाचं स्वरूप आहे? त्या गणपतीच्या चित स्वरूपाचं म्हणजे शारदेचं स्वरूप आहे. वाणी भाषा रूपिणी म्हटलेलं आहे भगवती जगदंबेला, भाषा रूपिणी. आणि दासबोधामध्ये अगदी पहिल्याच दशकामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात, सगळं जगत चालवते कोण? शारदा. सगळं जगत शारदा चालवते. मग आता आपण म्हणू की आजचं तर मंगलमूर्तीचं कीर्तन आहे, त्यांचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. दोन्ही देव, शारदा म्हणजे सरस्वती आणि गणपती, दोन्हीही विद्येचे, बुद्धीचेच देव आहेत. देव आणि ती देवता, सरस्वती देवता, हा देव गणपती. आता बुद्धीचे देव म्हणजे नेमकं होतं काय? समर्थ रामदास स्वामींनी छान समजून दिलं, अगदी सोप्या भाषेत. जास्त खटाटोप करण्याची गरज नाही आहे इथे अर्थ समजायला. महाराज म्हणाले, एखादं वाक्य एखाद्यानं बोललं, सांगितलं, ते ऐकल्याबरोबर त्या वाक्यामध्ये जो गूढ अर्थ आहे म्हणजे निहित अर्थ आहे, तो तुमच्या डोक्यामध्ये ज्या क्षणी, आपण त्याला अलीकडे क्लिक होणे म्हणतो ना, ज्या क्षणी तुम्हाला तो कळला, ज्या क्षणी कळला, तो क्षण म्हणजे बुद्धिदाता गजानन. तो क्षण, तो अर्थ, तो क्षण आणि तो अर्थ म्हणजे गणपती. मग आता गणपती म्हणजे अर्थ, गणपती म्हणजे अर्थ, आणि अर्थ तुमच्या डोक्यात भरायला वाहन, अर्थाचा वाहक कोण झालं? शब्द. शब्द. म्हणून शारदा काय आहे? शब्द आहे. शारदा, शारदेची आहे शब्द कळे, शब्दांची कळा आहे. म्हणून शारदेच्या माध्यमातून जगत चालतंय, शारदेच्या माध्यमातून. मग शारदा म्हणजे काही वेगळी आहे असं नाही. म्हणूनच गणपतीची जी बायको सांगतात ना, ती शारदा नव्हे. आपण सरस्वती पूजन शाळेत करतो तसा अर्थ इथे घ्यायचं नाही.
पण तो अर्थ, तो ज्ञानाचा साठा, ते भंडार ज्ञानाचं आम्हाला कळावं म्हणून आम्ही ज्यांची साधना करतो आणि त्या साधनेने आम्हाला अर्थ कळतो, ज्ञान कळते, आणि ते ज्ञान कळल्यानंतर आम्ही त्याचं व्यवहारात त्याचं रूपांतर करतो, म्हणजे आचरणात आणतो, आणि त्याने आम्हाला कार्यामध्ये सिद्धी मिळते. म्हणून गणपतीची बायको कोण आहे? सिद्धी. गणपतीची बायको सिद्धी आहे. असं हे गणपतीचं स्वरूप आहे. म्हणजे शब्द म्हणजे शारदा, सोप्या भाषेत शब्द म्हणजे शारदा, आणि शब्दातला अर्थ म्हणजे गजानन गणपती. आलं लक्षात? आणि आता तो ओंकार जो आहे ना, असा काढतो आपण, आणि ती जी सोंड काढतो, ऋषीमुनींनी या परब्रह्म तत्वाला, म्हणजे जो नादब्रह्म आहे ओंकार स्वरूप, त्याला असं पूजन करण्यासाठी काहीतरी पाहिजे ना हो आम्हाला. आता यांना आवाज द्यायचा आहे, मला नाव माहीत नाही त्यांचं, पण जे काय असेल ते मी उच्चारल्याशिवाय ते मला ओ देणार आहे का हो? असं नाही होत, आहे की नाही? म्हणजे त्याला काहीतरी नाव दिलं पाहिजे. मग ते नाव काय दिलं? त्याला ओंकार म्हटलेलं आहे. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा. ओंकार हे त्या प्रणवाचं म्हणजेच परमात्म्याचं नाव आहे. आणि तो परमात्मा शब्द निर्माण केले म्हणजेच अष्टधा प्रकृती निर्माण झाली. पंचमहाभूत आणि सत्व तीन गुण, सत्व रजतम किती झाले? 5 आणि 3 8. ही अष्टधा प्रकृतीच तिलाच शारदा म्हणतात, तिलाच देवी म्हणतात, तिलाच कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणा, तिलाच सप्तशृंगी म्हणा, काहीही म्हणा. ती परमात्म्याची चितशक्ती अष्ट प्रकृती ही जी आहे ना, हे असं जे निर्माणकारी भगवंताचं चाललेलं आहे. म्हणजेच काय होते, नावं वेगळी वेगळी आहे. अहम ब्रह्माश्च रुद्रश्च ब्रह्मा गौरी गणेश्वरः इंद्राद्या लोकपालाश्च ममैवांशो समुद्भवः येन येन हि रूपेण जनो मां पर्युपासते तदा तदा दर्शयामि तस्मै रूपं सुभक्तितः मंगलमूर्ती मोरया. तोच परब्रह्म कधी महेश म्हणून येतो, कधी विष्णू म्हणून येतो, कधी गणपती होतो. तुम्ही ज्या स्वरूपात त्याचं भजन करा त्या रूपात तुमच्या पुढे येऊन उभा ठाकतो. म्हणजे त्याला नावं कोणी देवी म्हणतं, नावं वेगळी वेगळी मिळालेली आहे, कारण परब्रह्म एकच आहे. मग आपण म्हणू मग महादेवाचा मुलगा आहे ना गणपती, मग महादेव आधीचे की नाही? महादेव आधीचे, गणपती नंतरचे, त्यांचा मुलगा. अहो पण महादेवाच्या लग्नात सुद्धा गणपती पूजला. महादेवाच्या लग्नात सुद्धा त्या सगळे ज्या असतात ना देव्या, त्यांचं नंदिनी वगैरे, त्याच्यामध्ये एक नाव आहे एका देवतेचं, त्या मातृका पूजन होते, गणपतीचं पूजन होते. आणि नंतर अग्निनारायण, मग देव ब्राह्मण वगैरे. मग त्यावेळेला गणपतीला अग्रपूजेचा मान का? तर हे परब्रह्म आहे म्हणून. पहिला देव तोच आहे, पहिला देव तोच आहे. कधी त्याला शिव म्हटल्या जाते, कधी विष्णू म्हटल्या जातं, कधी देवी म्हटल्या जातं, पण मूळ तत्व काय? एकच. एकोहम बहुस्यामहा. आम्ही एकच आहोत. म्हणून लोक म्हणतात की ते दुसऱ्या समाजाचे लोक ते म्हणतात प्रजातीचे, आमचा अल्लाच एक आहे. हो, आमचा एक, आम्ही एकेश्वरवादी आहोत, आमचा अल्लाच सगळीकडे भरला आहे. म्हणून अल्लाच्या नावानं कल्ला करतो आम्ही, अल्लाहू अकबर म्हणून, आणि दिवसातलं 5-5 वेळेला कल्ला करतो, आहे की नाही? पण आम्ही पण एकेश्वरवादीच आहोत, हे लक्षात घ्या. आम्ही ओंकार स्वरूप गणेशाचे म्हणजे परब्रह्म्याचे, परमात्म्याचे उपासक आहोत. आणि म्हणूनच तो ओंकार गणेश तोच वेगवेगळ्या रूपात नटलेला आहे. शंकर पार्वतींचा मुलगा तो नंतर झाला, पण मुळात कोण आहे? तो परमात्मा. मुख्य
देव, मुख्य शक्ती, ब्रह्मांड निर्माण करणारी. म्हणूनच आता एक पद आहे कृष्णदयार्णव स्वामींचं. महाराजांनी तेच सांगितलं आहे. त्यांचं कसं म्हणणं आहे कृष्णदयार्णव स्वामींचं, आम्ही MA ला असताना अभ्यास केला. हे एवढं मोठं अगदी हरी भागवतावरची टीका आहे कृष्णदयार्णवांची, फार मोठा ग्रंथ आहे. आणि ते नेहमी भिक्षा मागून जगायचे. भिक्षा मागताना घरोघरी गेले की ते कुठल्याही देवाचं नाव न घेता फक्त एवढंच म्हणायचं, कृष्णदयार्णव स्वामी माझा, कृष्णदयार्णव स्वामी माझा. बाकी काहीच म्हणत नसे, भिक्षांदेही वगैरे काय नाही, काय नाही. आणलं तर घेणं, नाही तर पुढच्या दारी जाणं. कृष्णदयार्णव स्वामी माझा, या जगाचा स्वामी त्यांनी कृष्ण रूपात पाहिला, ब्रह्मांडाचा नायक. म्हणून एका देवा केशवा, तुम्ही कुठलं तरी एक नाव निश्चित करायचं भक्तीसाठी. मग गणपती म्हणा. तुकाराम महाराजांनी एका अभंगात लिहिलंय, विठ्ठल गणपती तुझा नाही, तुका म्हणे तेथे एकची पाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. कोणी वेगळे नाही, परब्रह्म एकच आहे. तुम्ही कोणाचं नाव घ्यायचं हे ठरवलं, त्या नावाशी एकनिष्ठ राहा, हे महत्वाचं. आणि म्हणूनच हरीच सगळीकडे, म्हणजे पांडुरंग परमात्माच सगळीकडे व्यापून आहे. कधी तो गणपती नावाने, कधी विठ्ठल नावाने, अशा वेगवेगळ्या रूपाने, वेगवेगळ्या नावाने नामरूपात्मक सगळी सृष्टी त्यानेच निर्माण केली, तोच चालवतो. असं सगळं कर्तृत्व त्याच्याकडेच जातो, त्या परब्रह्म्याकडे, ज्याला म्हणतात ओंकार गणेश. हर हरि हा आपणाचे जग झाला, झाला आपणाचे जग झाला, हरि हा आपणाचे जग झाला. हरि हा आपणाचे जग झाला, हरि हा आपणाचे जग झाला. आपणची भक्त देवही आपण, आपणची भक्त देवही आपण, पूजित आपणाला, हा पूजित आपणाला. हरि हा आपणाचे जग झाला, हरि हा आपणाचे जग झाला. उत्तम अधम योनी तू क्या, उत्तम अधम योनी तू क्या. जीव रूपे नटला, हा जीव रूपे नटला, आपणाचे झाला. हरि हा आपणाचे जग झाला. सर्वं खलु इति कृष्ण दयार्णव, सर्वं खलु इति कृष्ण दयार्णव, सर्वं खलु इति कृष्ण दयार्णव, सर्वं खलु इति कृष्ण दयार्णव. श्रुती वदती त्याला, श्रुती वदती त्याला. हरि हा आपणाचे जग झाला, हरि हा आपणाचे जग झाला, हरि हा आपणाचे जग झाला. हरि हा आपणाची जग झाला. कृष्ण दयार्णव म्हणाले, सर्वं खलु इति,
हा म्हणजे सगळं काही आहे. खलू म्हणजे खरोखर, हा म्हणजे सगळं काही आहे. श्रुती वदती त्याला, श्रुती माऊली म्हणतात. म्हणजे वेदातले वचन म्हणजे श्रुती माऊली. वेदातल्या ऋचा, ज्याला श्लोक म्हणू आपण, त्या ऋचा म्हणजे श्रुती माऊली. ती माऊली सांगते, याला कृष्ण दयार्णव म्हणतात, याला गणपती म्हणतात. काही म्हणा, श्रीपती म्हणा, गणपती म्हणा, पशुपती म्हणा, काहीही म्हणा, पण तो एकच आहे. तोच विविध रूपाने नटलाय, एवढं सिद्ध झालं. जसं उदाहरण पाहूया. हे जे पांडुरंगाचं मंदिर आहे, आपण धर्ममंदिर म्हणू. या धर्ममंदिराला ज्या कोणी महात्म्यानं निर्माण केलेला आहे, तो विश्वकर्मा म्हणू आपण. ज्यांनी निर्माण केलं आहे, विश्वकर्म्याचं काम आहे निर्मिती करणं. शिल्पकला वगैरे सगळे, राजप्रासाद, धर्ममंदिरं सगळं बांधणं, हे विश्वकर्म्याचं काम. काही निर्मिती विश्वकर्मा करणार. विश्वकर्मा म्हणजे कोण? हाच गणपती, परमात्मा. हे मंदिर आहे. एका परमात्म्याला जाणलं की सगळं जाणलं, एवढंच मला सांगायचं आहे. एका गणपतीला जाणा, एका परब्रह्म्याला जाणा, बाकी दुसरं काही जाणण्याची गरज नाही. आता हे मध्ये मध्ये हे पिलर्स आहेत आणि हे दारं आहेत, पाठीमागे इतकं छान मखर आहे. आणि तो कीर्तिमुख नावाचा राक्षस आहे वरती, पांडुरंगाच्या डोक्यावर आहे ना, कीर्तिमुख नावाचा राक्षस आहे तो. हे सगळं ज्यानं निर्माण केलेलं आहे. आता या देवळाचा अभ्यास करायचा म्हणजे इथे सोन्याचा पत्रा लावलाय का? बरं. इथे सिमेंट, रेती, माती, गोटे, किती MM लोखंड आहे याच्यात घातलेलं, फरशा, अच्छा म्हणजे संगमरवर आहे वाटतं, असं जे आपण म्हणू. प्रत्येकाचा वेगळा वेगळा अभ्यास करणारे करत असतील. ते याला कोणी मातीचं देऊळ म्हणेल, कोणी सोन्याच्या पत्र्यांनी मढवलं आहे, सोन्याचं देऊळ आहे. सोमनाथ नाही का सोन्याचं देऊळ, सोन्याचं देऊळ आहे. वेगळी वेगळी नावं देतील, वेगळं वेगळं त्याच्याबद्दल विवरण करतील. पण जर जो निर्माता आहे ना, त्या विश्वकर्म्याला म्हणजे त्या इंजिनियरकडे जर तुम्ही गेलात, त्याला सगळंच माहीत आहे. कुठं किती सिमेंट वापरलं, किती MM लोखंड वापरलं, काय काय याच्यामध्ये, या धर्ममंदिरामध्ये, या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काय काय साहित्य आहे, कुठे किती आहे, किती दोष आहे. कधी करता करता दोषही होतात. हे सगळं त्याला माहीत आहे, जो निर्माण करणारा आहे त्याला. म्हणून या जगामध्ये गणित वेगळं शिका, भाषा वेगळ्या वेगळ्या शिका. आता किती भाषा हो, इतके देश, इतक्या देशांच्या भाषा. एका भारतातच तर कितीतरी भाषा आहे. इतक्या भाषा आपण म्हणू आम्ही ज्ञानी आहे का? नाही नाही. तुम्हाला फ्रेंच येते का? नाही ना, मग तुम्ही ज्ञानी नाही आहे की नाही. आम्हाला फक्त इंग्रजी येते, संस्कृत येतं, मराठी येतं, हिंदी येतं. नागपूरची भाषा हिंदी आहे म्हणून. पण बाकीच्या नाही येत ना, म्हणजे आम्ही ज्ञानी नाही आहे. पण एका परमात्म्याला जर जाणलं ना, तर त्या एवढ्या भाषा, एवढं ते गणिताचं म्हणजे ज्ञान, तत्त्वज्ञानाचा भाग, आणखीन काय भूगोल, हे काही काही वेगळं वेगळं शिकण्याची काही गरज नाही. उदाहरण सांगते. एका परमात्म्याला जाणलं, एका ओंकार गणेशाला जाणलं की बाकींना काही जाणायची गरज नाही. एका देवा केशवा, एकाला जाणलं की सगळं काही जगातलं जेवढं म्हणून ज्ञान आहे तेवढं सगळं त्याच्यामध्येच निहित आहे. ते तुम्हाला येणार म्हणजे येणार. जिथं ज्याची गरज आहे त्याचं तुम्हाला प्रकटीकरण होणार. म्हणून त्याला जाणणे म्हणजे ज्ञान मिळवणे. आणि त्याला जाणण्यासाठी काय करायचं असते तर त्याचं नाव घ्यायचं असतं. आणि नवविधा भक्तीपैकी एखादी तरी भक्ती आचरण करून त्याला जाणण्याचा हा जो साधना मार्ग आहे तो अभ्यासाचाच मार्ग आहे.
अभ्यासाचा मार्ग आहे, त्यांनी जाणलं पाहिजे बस. म्हणून हे जे ज्ञान आहे परब्रह्म्याचं, हे जाणण्यासाठी ज्यांनी जाणलं त्याला काही वेगळं वेगळं शिकायची गरज पडत नाही. एक गजानन महाराजांचंच उदाहरण घ्या. शेगावचे गजानन महाराज, त्या इंग्रज अधिकाऱ्याशी बायकांच्या डब्यातून उतरवलं म्हणून चांगले अस्खलित इंग्रजी भाषेत त्याच्याशी बोलले. हो, अस्खलित इंग्रजी आहे, त्यांचा उतारा दिलेला आहे. ते गजानन विजयाचं संशोधन ज्यांनी केलं ना, ज्या ज्या ठिकाणी ज्यांनी म्हणजे ते गेले महाराज जिथे जिथे, त्याचं संशोधन केलेलं आहे, त्याचा ग्रंथ झालेला आहे प्रकाशित, त्यात लिहिलं आहे. एवढं मोठं स्पीच आहेत ते. इतकं गजानन महाराज इतके अस्खलित इंग्रजी भाषेत बोलत होते. बरं, तो आत्माराम चुकला, ते वेद म्हणण्यात चुकले, ते गोसावी जे गांजा धुनकायला आलेले, त्यांना अतिशय उत्कृष्टपणे संथा दिल्यासारखा वेद म्हणून दाखवला. म्हणजे संस्कृत प्रकांड पंडित होते, संस्कृत येत होतं. मराठी भाषेत लोकांशी बोलतच होते. गायनाचं वादनाचं किती ज्ञान त्यांना, ते असे फक्त वाजवत राहायचे. पण चुटक्यांच्या आणि या टपली अशा याच्या भरोशावर ताल देऊन चंदन चावल बेल की पतिया भजमन शंकर भोलानाथ, हे भजन ते रागिण्यातून म्हणून दाखवत असत. म्हणजे गायनाचं तरी ज्ञान नादब्रह्माचं किती जोरदार होतं. संस्कृत म्हणू नका, इंग्रजी म्हणू नका, जिथं ज्याची गरज आहे ते ज्ञान प्रकट करणे म्हणजे मुळात आहे ना. तुका म्हणे जरा आहे मूळचाची खरा, जे मूळचं आहे ते प्रकटीकरणाचं हे कार्य फक्त ज्यांनी देवाला जाणलं आहे, परब्रह्म्याला, त्यांना करता येतं. म्हणून परब्रह्म्याचे म्हणजे बुद्धी या तत्वाचे 3 भाग पडतात. कसे? पहिला भाग आहे प्रज्ञा. वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूप, वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणी, वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणी, रसिक हृदय वीणा, रसिक हृदय वीणा, झंकार कारिणी, वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणी, प्रज्ञाया ऋतंभरा विश्वतोमुखी, प्रतिभाया नवनवीन कल्पनोन्मुखी, वाग्देवी यान्तस्थापित बहिर्मुखी, वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणी, ज्ञानरूपिणी, ज्ञानरूपिणी. याच्यामध्ये बुद्धीचे प्रकार सांगितले आहे. प्रज्ञाया ऋतंभरा, प्रज्ञा हा पहिला भाग आहे बुद्धीचा. प्रज्ञा म्हणजे मगाशी जे सांगितलं ना, अर्थ पटकन कळणे ज्या क्षणी, तो गणपती. म्हणजे तिथं बुद्धीचं कोणतं स्वरूप होते? प्रज्ञा. प्रज्ञा हे स्वरूप आहे बुद्धीचं. पुढे मेधा. मेधा म्हणजे जे कळलं, जे ज्ञान कळलं शब्दांच्या द्वारे, ते साठवून ठेवणे म्हणजे धारणा करणे, धरून ठेवणे. कम्प्युटरसारखं आहे आपलं हे डोकं. खूप वापरलं तरी त्याचं काही स्टोअर्ड झालेलं ते नष्ट होत नाही. म्हणून एकांनी म्हटलेलं आहे, मोठ्या विज्ञान म्हणजे सायंटिस्टनी, एका 4पैकी 1च भाग फक्त वापरतो आपण बुद्धीचा, 3 भाग वापरतच नाहीत. इतकी प्रचंड ताकदीची बुद्धी आहे माणसाची. टिळकांनी ती वापरली, प्रकांड अगदी म्हणजे काय बुद्धिमत्ता होती हो टिळकांची.
म्हणजे आमचा भारत फक्त 5000 वर्ष जुना आहे असं सतत बिंबवायचा प्रयत्न ज्यांनी केला, तेव्हा टिळकांनी सतत ते प्रूव्ह करून दिलं. ओरायन नावाचं जे म्हणजे मृगशीर्ष नक्षत्र, मृगशीर्ष नक्षत्र, मृगशीर्षावर दत्तात्रेयाचा जन्म आहे की नाही? तत्वज्ञानाचा देव दत्त गुरु, दत्त गुरु, तत्व गुरुतत्व, त्याचा जन्म तर कधी सत्ययुगात झाला. आणि हे आमच्या म्हणजे भास्कराचार्यांनी, आमच्या भृगु ऋषींनी सगळी ज्योतिषशास्त्र हे जे आहे ना, ज्योतिर्विद्या ही भृगु ऋषींनी सांगितली आहे सगळं पहिल्यांदा प्रकटीकरण त्याचं. मग हे केव्हा झालं? कितीतरी हजारो वर्ष ज्याचा वेदामध्ये उल्लेख आहे. मग ते 5000 वर्ष मागे कसं काय नेता तुम्ही? कारण हे नक्षत्र, हे मृगशीर्ष नक्षत्र जे आहे की नाही, ज्याला तुम्ही शिपाई म्हणता, ते ओरायन ह्या ग्रंथामधून त्यांनी प्रकट केलेलं आहे. आमचा देश इतका जुना आहे, आमच्या देशातलं वाङ्मय तितकं जुनं आहे, आम्हीच तुमच्यापेक्षा वरचे आहोत असं सिद्ध केलं. इतकी प्रचंड बुद्धिमत्ता त्यांची. म्हणून ते गेले त्यावेळेला टिळकांचा मेंदू आम्हाला तेवढा द्या, आम्ही अभ्यास करतो अशी मागणी केली होती, पण आपल्याकडे देत नाहीत. भारतामध्ये भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः, पुन्हा येणं नाही, एकदा भस्म झालं की, म्हणून आहे. असो, मग काय तात्पर्य मला एवढंच सांगायचं आहे, एकाला जाणलं की सगळं येते, एकाला जाणलं की सगळं काही येतं. आणि म्हणूनच प्रत्येक धर्माचार्यांनी, प्रत्येक निर्माण करणाऱ्यांनी, ग्रंथ निर्माण करणाऱ्यांनी काय म्हणाले? शब्दसृष्टीचे ईश्वर, सगळ्या ग्रंथकर्त्यांना शब्दसृष्टीचे ईश्वर म्हटलेलं आहे. आणि ते म्हणतात सगळ्याच कार्याच्या आरंभाला गणपतीचं पूजन करत राहा. या कीर्तनी नृत्य कराया गणराया येई रे, गणराया येई रे, गणराया येई रे, गणराया येई रे. कार्यारंभी सतत पूजिती, कार्यारंभी सतत पूजिती, प्रार्थित विघ्न हराया, प्रार्थित विघ्न हराया. हंसासनी बैसुनी विधी तनया, हंसासनी बैसुनी विधी तनया, प्रार्थित तव गुणगाया. कीर्तनी नृत्य कराया गणराया येई रे, येई रे, गणराया येई रे. येई रे गणराया येई रे, गणराया येई रे. गोविंद प्रभु कर द्वय जोडोनी, गोविंद प्रभु द्वय कर जोडोनी, प्रार्थित विघ्न हराया ये. कीर्तनी विघ्न हराया, प्रार्थित तव गुणगाया. कीर्तनी विघ्न हराया गणराया येई रे, येई रे, गणराया येई रे, येई रे, गणराया येई रे, येई रे, गणराया येई रे. नृत्यकर म्हणजे आमच्या वाणीच्या द्वारे
तू लोकांना अर्थ गवसेल असा नाच कर. म्हणजेच काय, शब्दांचे कारंजे या ठिकाणी फुलू दे आणि लोकांना परब्रह्मतत्व समजून सांगण्यासाठी विशेष व्युत्पन्न मती आम्हाला मिळू दे. आता दुसरी झाली मेधा, पहिली झाली प्रज्ञा बुद्धीचा प्रकार, आणि तिसरा म्हणजे हे जे मी कार्यारंभी सतत पूजिती प्रार्थित विघ्नहराया. विघ्नहरण होऊन जे डोक्यात फसलेलं आहे, जे अर्थ समजलेला आहे आणि तो धरून ठेवलेला आहे आमच्या मेंदुरूप कम्प्युटरनी, तो जशी वेळ येईल, जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याचं व्यवस्थित शब्दात म्हणा किंवा कृतीतून जेव्हा सादरीकरण होते ना, त्या सादरीकरणाला प्रतिभा म्हणतात. प्रज्ञा प्रतिभा, नवनवोन्मिषशालिनी प्रज्ञा प्रतिभा. हे बुद्धीचे 3 प्रकार. हे 3ही प्रकार ते गणपती म्हटलं तरी आहेत, शारदा म्हटलं तरी आहेच. काम दोघांचं एकच आहे. म्हणून मूळ पद्यामध्ये आमचे तुकाराम महाराज म्हणाले, एकत्व बघत चला. तुका म्हणे जेथे दुजाभाव नाही, द्वैत नाही ना, तुका म्हणे तेथे एकची पाही, एकच पाहायचं. आणि म्हणून शारदा म्हणा, गणपती म्हणा, फक्त तुम्ही परब्रह्म एकच आहे. ओंकार गणेश तोच सर्वत्र भरलेला आहे, नादरूपानी, रूपानी आणि नादानी. हे लक्षात ठेवलं पाहिजे. मूळ पद्यात महाराज म्हणाले, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा माय बापा, विश्वाची या रूपा माय बापा. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा. म्हणे जेथे नाही मी तू पण, तुका म्हणे जेथे नाही मी तू पण, स्तवावे ते कवण कवणाला, स्तवावे ते कवण कवणाला. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा. नमो आदिरूपा. मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया. रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. सीताकांत स्मरण जय जय राम. नमः पार्वती पते हर हर महादेव. मंगलमूर्ती मोरया, देवर्षी नारद महाराज की जय, सब संतन की जय. अदोष क्षेत्रा माझी, अदोष क्षेत्रा माझी होते
वसती करून विष्णू भुरे होते वसती करून विष्णू भुरे अगाध भावतयांचा परिवाराचा गजाननावरिले राम 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 हरे हरे राम 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 सीतापदे राम 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 रघोत्तम राम. अदोष म्हणजे आदासा, ज्याच्यामध्ये दोष नाही. तर अदोषचं मग आदासा झालं, अपभ्रंशीचं स्वरूप आहे. आदास्याचा गणपती फार मोठा आहे, म्हणजे या तळापासून तर ते वरती असं आलं आहे ना, तेवढा मोठा गणपती आहे. इतका मोठा गणपती नव्हे त्या देवस्थानच्या मागे जो पहाड आहे त्या पहाडालाच गणपती म्हणतात. म्हणजे एक निर्गुण स्वरूप, म्हणजे पहाड वगैरे असतातच, म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळेपणा आणण्याची गरज नाही, सर्वत्र व्यापक आहे, निर्गुण. आणि त्याचा सगुणात म्हणजे रूपात आलेलं आहे ते सगुण रूप, दोन्ही अर्थाने त्या ठिकाणी. आणि हा आदास्याचा गणपती जो आहे ना, तो वामनांच्या काळचा आहे. वामनांच्या काळचा बळीराजाच्या यज्ञामध्ये जाऊन बटुरूप धारण करून जे दान मागायला देव गेले, या दान कार्यामध्ये काही मला दान मिळावं, काही विघ्न येऊ नये म्हणून विघ्नहर्त्याचं म्हणजे दोनच कामं आहे यांचे. एक म्हणजे जे साधना करतात त्यांना ज्ञानाच्या अपेक्षेने तर ज्ञान देणे, आणि दुसरं दोष घालवणे किंवा विघ्नांचं पारिपत्य करणे. परब्रह्म्याचे दोनच कार्य. म्हणून आता वामनाच्या काळी तो स्थापन झालेला गणपती आहे. कोणी? प्रत्यक्ष वामनांनी गणपतीची स्थापना केली. त्या मोठ्या पहाडासारख्या याच्यात मूर्ती कोरून वगैरे, आणि त्याची मोठी प्राणप्रतिष्ठा वगैरे त्यावेळेला केली. आणि यज्ञामध्ये दान मागायला मी चाललो आहे. वामन म्हणजे मी लहान, वामन म्हणजे लहान, बटुरूप धारण करून चाललो आहे. पण मी महान आहो हे त्याच्या लक्षात येऊ देऊ नको. मी वामनच, माझं रूप त्याच्या डोळ्यापुढे वामनच राहावं आणि कार्यात सिद्धी मिळावी. कारण इथं थोडासा देवानी छाकटेपणाच केला आहे. म्हणजे कार्य करून घ्यायचं असलं तर घी जब सीधी उंगली से नहीं निकलता तो टेढ़ी उंगली से निकालना पड़ता है ना. हां, असं हे जे देवाला दोन्ही काम करता येतं, सरळही वागता येतं ना वाईटही म्हणजे वाकडंही वागून काम करता येतं. त्या कार्यासाठी म्हणजे तो विघ्न हरताही आहे आणि विघ्न करताही आहे. म्हणून त्या गणपतीला म्हटलेलं आहे, मी वाकड्यात शिरील तरी पण तू समोरच्याला लक्षात येऊ देऊ नको. तेवढ्यासाठी गणपती स्थापन झाला आहे तो. असो, असाच स्थापन झालेला तो आदाशाचा गणपती. आणि त्या आदाशा गावामध्ये त्या गणपतीची साधना उपासना करणारे एक महंत राहत होते. आणि विष्णू काशीप भुरे नावाचे संत त्या गावात होऊन गेले. महान अधिकार संपन्न हे विष्णू काशीप भुरे नावाचे संत, गणेश भक्त, गाणपत्य म्हणा हवं तर, असे ते होते. आणि त्यांनी त्या गावामध्ये मोठी साधना केली गणपतीची. त्यांच्या वाडवडिलांपासून साधना चालत आलेली आहे या गणपतीची. होती पुण्य परंपरा रीती अशी, होती पुण्य परंपरा रीती अशी, वंशात चाले जशी, यजन आणि पूजन चाले गणेशाचे रोज दिशी. तैसाच नित्यक्रम चालावा, कथून गेला तात परलोकी.
तैसाच नित्य क्रम चालावा, कथून गेला तात परलोकी, आचार नित्य जाणून की हेच हो या लोकी. असे आचरण ज्यांचं जे भक्तीचं होतं ते यांनी जाणून ठेवलेलं, आपल्या वाडवडिलांचं पाहिलेलं. काय करतात रोज देवाची गणपतीची साधना म्हणून हे सगळं पाहिलेलं आहे. तेव्हा साधना करण्यासाठी म्हणून विष्णू काशीप भुऱ्यांचे आई वडील गणपतीची साधना करीत होते. आणि मग काही दिवसानंतर विष्णू काशीप एवढाच होता, अगदी छोटासा, एक 4-5 वर्षाचा म्हणूया, मुंज व्हायची होती, 8 वर्षाच्या आधीचं वय. आणि या वयातला तो बाळ विष्णू, वडिलांचं नाव काश्यप म्हणून काशीप झालं त्याचं. भुरे हे आडनाव आहे, भुरे हे आडनाव आहे. असे ते विष्णू बाळ एवढेच आहेत. आणि छोट्या वयामध्ये वडिलांची काय उपासना चालते गणपतीची हे सगळं पाहून आहे लहानपणापासून. पण ते लहान असतानाच नेमकं पाहिलेलं आहे डोळ्यांनी कशी कशी उपासना करताय. पण मध्येच वडील वारले, त्यानंतर आई वारली, असा सगळा प्रकार झाल्यामुळे बाळपणीच तयाचे, बाळपणीच तयाचे, मात पिता पावले हो निधन. अनाथ पाहुनी त्यांना झाले दुःखित सर्व ही स्वजन रामा. आप्तस्वकीयांना दुःख झालं, पोरगं एवढूसच आहे, लहानच आहे, आणि आई वडील गेले. आई वडील जाणं म्हणजे फार मोठं दुःख हो, कारण त्या लहान बाळाचे ते पंख असतात आई वडील म्हणजे. आणि म्हातारपणी वयात आलेला तरुण पोरगा मरणं हे त्यांच्यासाठी दुःख. याच्याशिवाय 2 दुःखाच्या गोष्टी नाही जगात. अशी ही गोष्ट झाली. त्याचे आई वडील वारले विष्णूचे. आता त्याची परवड होऊ लागली, खायला मिळेना. देवाची सुद्धा साधना उपासना रोज रोज काही छोट्या इष्टी होतं. त्या इष्टी म्हणजे छोटे छोटे यज्ञ, त्याच्यात पुण्यवाचन वगैरे सारख्या त्याला इष्टीच म्हणतात. आणि असे छोटे छोटे यज्ञ, होम हवन वगैरे त्याचे मंत्रसुद्धा ऐकून ऐकून पाठ झालेले. पण मुंज व्हायची होती. आणि मग अशा बाळवयामध्ये असताना ते वडील गेले, आई गेली, यांना खायलासुद्धा मिळेना, अशी परवड होऊ लागली. पण परिणाम असा झाला, लोक म्हणू लागले, अहो यांचे एक मामा आहे ज्यांचं आडनाव किटकू आहे, किटकू आडनाव आहे. शेजारच्या गावातच मामा राहतात, मेंढा सावंगी नावाचं. त्या गावामध्ये याचे मामा आणि मामी दोघंही राहतात. त्यांना विचारून पहा, इथे आणा, पोरालाही सांभाळणं होईल. आणि बहिणीचं पोर म्हटल्यावर प्रेमाने सांभाळतील. शिवाय पुन्हा आचार जो आहे देवळाचा सांभाळणे, त्याचंही कार्य होईल आहे. परंपरा गणपतीच्या देवळातली ती पण निभवण्याचं त्या ठिकाणी होईल आहे बरोबर. असा विचार करून गावची मंडळी म्हणू लागली, मामाकडे एक तर ह्याला नेऊन सोडा, नाही तर त्यांना इकडे बोलवा. पटलं सगळ्यांना. आणि मग त्या मामाकडे बोलवणं गेलं आणि मामाला बोलवण्यात आलं. मग ते मामा मामी दोघंही गावात येऊन राहिले. आणि रोज पोरगा लहान आहे म्हणून पूजा स्वतःही करतात आहे. रोज नैवेद्य बनवतात. छान नैवेद्य तयार करून अगदी एक माणूस पोटभर जेवील इतका नैवेद्य वाढायचा. भरपूर मोठा भात, 3-4-5 पोळ्या, भाज्या 2 प्रकारच्या भरपूर, आमटी,
तूप वगैरे जे काय ते चटण्या कोशिंबिरी सगळं व्यवस्थित, एखादा गोडाचा पदार्थ असं रोज द्यावं देवाला नैवेद्य. भलं मोठं ताट, मोठी ताटं आम्ही पाहिली आहे. आमच्या घरी काशाचं ताट होतं, आमच्या आजोबांना त्याच्यातच जेवायला लागे. आणि बरं ताट, मोठं ताट म्हणजे मग काय नुसती भाजीपोळी वाढणार काय, सगळं पाहिजे आहे ना. म्हणून अगदी साग्र संगीत ते छान भरलेलं ताट असा नैवेद्य देवाला असायचा. आणि नैवेद्याच्या वेळेला तिकडे चौघडा वगैरे वाजतो बरं. नैवेद्य लावताना नैवेद्याच्या वेळेलासुद्धा मंगलवाद्य वाजतात. देवाच्या आंघोळीच्या वेळेलासुद्धा मंगलवाद्य वाजतात. हां, सनई चौघडा. नाही तर आता मंगल कार्यातही मंगलवाद्य वाजत नाहीत. हो, आणि मंगलमूर्तीच्या उत्सवात तर त्या अमंगल वाद्यांना फारच उधाण येतं. ढोल ताशे वगैरे काय ते अमंगलवाद्य आहेत. युद्धाच्या प्रसंगी पुकारा करायसाठी वाजवलेले वाद्य आहे ते. हां, इथं कोणतं युद्ध आहे असं आहे. असो, अशी मंगलवाद्य वाजत वाजत तो देवाला नैवेद्य, त्याची आंघोळ वगैरे सगळं व्हायचं. होता होता हे आचरण चाललेलं आहे. पोरगा मोठा झाला. एक दिवस मामीनं ताट मोठं भरून दिलं आणि नेमकंच आदल्या दिवशी मामाला बाहेरच्या गावात काही काम निघालं. मामा बाहेरगावी गेला आणि मामाने पोराला सांगितलं, बाळ विष्णू. आता या विष्णूचं एक टोपण नाव होतं, त्याला बंग्या म्हणत असे. बंग्या, बंग्या, आज मी गावाला चाललो बरं, उद्यापासून नैवेद्य देवाला तू न्यायचा आणि खाऊ घालायचा. देवाला नैवेद्य तू नाही खायचा, नाही तर भूक लागली म्हणून खाऊन टाकशील. देवाला खाऊ घालायचं आहे बरं नैवेद्य. हां, नैवेद्य कसं लावतात माहिती आहे ना तुला? होय मामा, ते असं करायचं वगैरे असं पोरगा बोलायचं. आणि मग हां ठीक आहे, मग आता करशील ना, मी जातो गावाला. मामा गावाला निघून गेले. दुसऱ्या दिवशी मामीने एवढं मोठं ताट ते भरून दिलं. आता मामा सांगायचं विसरला की बाळा, देवाला गणपतीला नैवेद्य लावल्यानंतर प्रार्थना वगैरे करायची, खाऊ घालायचा म्हणजे असा खाऊ नाही घालायचा. आणि लावून झाला नैवेद्य, 2 मिनटं थांबायचं, आपण डोळे मिटायचे, देव वास घेतो आणि मग तो नैवेद्य तिथं देवळात जो कारभार पाहतो, सगळी व्यवस्था, झाडलोट हे ते वगैरे सगळं करतो, तो महंत जो आहे ना, त्याच्या भुकेची ती सोय आहे. त्याला तो नैवेद्य नेऊन द्यायचा हे सांगायचं मामा विसरले. आणि मग दुसऱ्या दिवशी मामीनं नैवेद्य दिला आणि तो नैवेद्य घेऊन बंग्या गेले देवळात. आणि बंग्याने तो नैवेद्य नेला, त्याच्यावरचं ते आवरण काढलं, मखमली फडकं, आणि ते काढल्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. आता हा बंग्या काय म्हणतो, ऐका ऐका गणराया, ऐका गणराया, यावे नैवेद्य खावयाला. नाही, तालात बसणार नाही असं वाटते. यावे नैवेद्य खावयाला, ऐका गणराया, यावे नैवेद्य खावयाला. त्यांची ती रहाटी मजला कळेना, बाहती तुझ कैसे मजला स्मरेना. तव मन ते बा कसे वळेना, मानी मम वचनाला, यावे नैवेद्य खावयाला. ऐका गणराया, यावे नैवेद्य खावयाला. मग देव काही येतच नाही. 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, नैवेद्य ठेवून उभाच आहे, समर्पण झालेलं आहे, तरी देव येतच नाही. पाहिल्यावर हा काय म्हणतो बंग्या, मौंज माझी ना. देवा, मुंज झाल्याशिवाय हे कर्म करत नाही म्हणून तू रुसला, काही येत नाही का?
मौंज माझी ना झाली देवा, म्हणून जेवणान येशी येवा, तव मन तेवा कसे वळेना, मानी मम वचनाला, यावे नैवेद्य खावयाला, ऐका गणराया, यावे नैवेद्य खावयाला. प्रार्थना झाली पण देव काही आले नाही, प्रकट झाले नाही, नैवेद्य काही खाल्ला नाही. आता ते बालमन, बाबा काय म्हणाले होते, मामा काय म्हणाले होते, आपले बाबाई नैवेद्य खाऊ घालून रिकामं ताट असे हलवत आणायचे. म्हणजे असं धरलं जाताना आणि उभं धरलं येताना. हे पाहिलंय म्हणजे खात होता देव, असं त्या बालबुद्धीला कळलं. आणि मग तो बाल काय म्हणतो, देवा माझी मुंज झाली नाही म्हणून नाही येत का तू खायला. पहा बरं, अरे लोक मला म्हणतील की लेका यानंच खाल्ला, नैवेद्य देवाचा यानंच खाल्ला, आणि मला असे खोटे बोल लावतील. म्हणून म्हटलं देवा मला खोटं पाडू नको, तुला यावंच लागेल, नैवेद्य खावाच लागेल. तरी काही देव हल्ला नाही आणि समोर आला नाही. मग काय केलं, लहानसा तो बाहेर गेला आणि त्यानं भला मोठा धोंडा असा ढकलत रेटा मारून मारून त्याला देवळात आणला. त्या धोंड्याला आणलं, देवापुढे ठेवलं. देवा पाहतोय ना, हे काय आहे धोंडा, तू जर आला नाही तर हे माझं डोकं ना हा धोंडा मी डोकं फोडून टाकील. मला जगायचं नाही, या मला खोटं म्हटलेलं बिलकुल आवडत नाही. मी खाल्ला असं लोकांनी म्हणायला नको, तू आला पाहिजे. देव म्हणतो की बापरा मी कधी आलोच नव्हतो नैवेद्य खायला. हां, प्राणायस्वा व्यानायस्वा अपानायस्वा वगैरे म्हणजे काय, वायूच आहे की नाही. देव फक्त वायू घेतो, त्याचा वास अन्नाचा देव कुठे खातो. पण ह्या बाळबुद्धीला काय कळणार. म्हणून देव म्हणाले आता जाणंच भाग आहे, नाही तर हा डोकं फोडेल. आणि मग प्रत्यक्ष देव आले आणि प्रकट झाले आणि ती सोंड हल्ली आणि ती बरोबर त्यातला सगळा नैवेद्य एकाच घासात. आता ते सोंडेला काय जास्त 2-3 वेळा असं थोडीच करावं लागणार आहे. एका घासातच सगळं ताटच सपाचट, बिलकुल नैवेद्य संपला. आणि मग तो आला ताट हलवत घरी घेऊन. मामीला वाटलं नैवेद्य देवानी खाल्ला, म्हणजेच महंतांनी खाल्ला. झालं 3-4 दिवस हाच कार्यक्रम चालला. आणि असा कार्यक्रम चालल्यामुळे परिणाम असा झाला, मामा आले दुसऱ्या दिवशी. म्हणजे 3-4 दिवस असे झाले आणि नंतर मामा आले. आणि मामा आल्यानंतर मामीनं परत तेच नैवेद्य दिला. म्हणे काय रे नैवेद्य नेत होतास ना रोज. हो हो मामा नेत होतो आणि वापस आणत होतो ताट. अच्छा. मग मामी म्हणते म्हणे बाळा नैवेद्य अर्पुनीला. म्हणे बाळा नैवेद्य अर्पुनी या गणेशाला भोजन करवुनी या. गणेशाला भोजन करवून तुला यायचं आहे. मामी रोज सांगत होती मामा मला, आणि मी बरोबर नेत होतो. तरी तुम्ही मला शंका घेताय का. बरं ठीक आहे. आणि मग तो नैवेद्य परत नेला. खरंच खात होता ना देव. होय होय मी रोज घातला. चल बरं. मग मामा गेले त्याच्या मागे मागे नैवेद्य कसा लावतो देवाला हे पाहण्यासाठी. आणि मग तो नैवेद्य देवापुढे ठेवला. आणि मग ते हरी ओम सत्यंत्वर्तेन परिसिंचामी ओम प्राणाय स्वा पानाय स्वा व्यानाय स्वा वगैरे 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 झालं. ते सगळं झालं. आणि आता देव हालतच नाही, देव काही येत नाही. मामाला माहीत होतं हे झाल्यानंतर हा नैवेद्य तिकडे द्यायचा असतो.
मामा म्हणे चल उचल नैवेद्य. कशाला उचलायचा? तो आलाच तर नाही, त्यानं खाल्लाच नाही, उचलायचा कसा? आता त्याला उपाशी ठेवायचं का? अच्छा, म्हणजे तू रोज खाऊ घालत होता काय? होय मामा, मी रोज खाऊ घालत होतो. काही सांगतो का रे मला? मलाही खोटं बनवतो का तू आता? मला खोटं सांगतो? नाही मामा, खरं सांगतो. तो येत होता, तो खात होता. खरं आहे का रे? दाखव बरं मला कसा खात होता. ठीक आहे महाराज. मामाला म्हणतो आता पाहूनच घ्या. मामा तिथून उठले, पण तुम्हाला बाहेर जावं लागेल. तुम्हाला इथे समोर राहता येणार नाही, कदाचित त्याला आवडत नसेल तुम्ही समोर आलेले. म्हणून मामा बाहेर गेले आणि दाराला वगैरे कुठेतरी असेल थोडंसं छिद्र, त्याला गवाक्ष म्हणतात आपल्या शुद्ध मराठीच्या भाषेत. त्या गवाक्षातून मामाई आतमध्ये काय होत आहे हे पाहत आहे. तेव्हा हा प्रार्थना करतोय, देवा यावे नैवेद्य खावयाला. देव काही येत नाही. देवा तुमच्या न येण्याने आता मी खोटं पडणार आहो. मला खोटेपणाचा आळ सहन होत नाही. मग खूप प्रार्थना केली आणि मामाला तर दिसलं पाहिजे नैवेद्य खाताय म्हणून. मग त्या गणपतीची प्रार्थना केली. रूप दाविबा कलमानना, रूप दाविबा कलभानना, रूप दाविबा कलभानना. अनंत फणीवर भूषणा, अनंत फणीवर भूषणा. रूप दाविबा कलभानना, रूप दाविबा कलभानना, कलभानना, कलभानना. रूप दाविबा, रूप दाविबा कलभानना, रूप दाविबा कलभानना. अनंत फणीवर भूषणा, अनंत फणीवर भूषणा. रूप दाविबा कलभानना. रूप दाविबा कलभानना, रूप दाविबा कलभानना. पाशांकुशा देता अभया, पाशांकुशा देता अभया. मयूरासहित ये मोरया, मयूरासहित ये मोरया. रूप दाविबा कलभानना, रूप दाविबा कलभानना. म्हणे विष्णू म्हणे विष्णू अहो सखया, म्हणे विष्णू अहो सखया, म्हणे विष्णू अहो सखया. क्षुधा लागली डोळिया, क्षुधा लागली डोळिया, क्षुधा लागली डोळिया. रूप दाविबा कलभानना, रूप दाविबा, रूप दाविबा, रूप दाविबा कलभानना. रूप दाविबा, रूप दाविबा, रूप दाविबा कलभानना. कलभ म्हणजे हत्ती. हत्तीची सोंड ज्याचं
मुख आहे, आनन म्हणजे मुख, तो कलभानन म्हणजेच गणेश. गणेशा रूप दाखव, जे रोज माझ्या पुढे येऊन तू जेवत होतास ते रूप दाखव. मग मात्र देव द्रवले. बाळाची किती परीक्षा पाहणार आहे, कारण आता मामा खोटं ठरवेल याला, आपण तर रोज जेवलो आहे. मग देवानं हळूहळू, म्हणजे आता इथे गुप्त आहे बरं का, थोडंसं अदृश्य आहे. सोंड याला दिसत होती, मामाला दिसत नव्हती. पण ताटातलं अन्न कमी होत आहे, ताटातलं अन्न कमी होत आहे हे मामा गवाक्षातनं पाहत आहे. तेव्हा मग आत आले. अरे बंग्या, खरंच रे अन्न कमी होत आहे, म्हणजे देव खात आहे. पण काय रे, तुला दिसतोय का देव? होय मामा, हे काय तो सोंडेनं खात आहे ना असं, पण मला तर दिसतच नाही. अरे काही करणं बाबा, आयुष्यामध्ये गणपतीचं रूप पाहायला मिळणं म्हणजे काय लाभ आहे तो. तुझ्या कृपेने मला होईल रे बंग्या, कर रे, मला दर्शन करव. बरं, मग गणेशाला प्रार्थना केली, गणेशा आता मलाही खोटं पाडू नका आणि मामालाही विश्वास बसला पाहिजे, नाही तर त्यांची पुढची सेवा बंद होऊन जायची आहे की नाही. असं नको व्हायला, म्हणून म्हटलं मामाला दाखवच रे रूप दाविबा कलवानना अनंत फणीवर भूषणा. ज्याचे आभूषण फणीवराचे आहे, म्हणजे इथे बाजूबंद नागोबाचे, कंबरपट्टा नागोबाचा, गळ्यात हार नागोबाचे, अनंत फणीवर भूषण आभूषण नागाची. म्हणून गणपतीचं दुसरं नाव नागानन आहे. नाग म्हणजे हत्तीच होतं, नागानन म्हणूनही आहे. आणि नागभूषण हेही नाव गणपतीचंच आहे. असो, ह्या रूपात दर्शन दे म्हटल्यानंतर आणि मग बंग्याच्या प्रार्थनेला देव पावले आणि दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर सगळा नैवेद्य खाल्लेला दिसत आहे आणि देव खाताना मामाजींनी पाहिलेलं आहे. आणि ते पाहिल्यावर मामाला अगदी खात्री झाली. आणि तुम्हाला सांगू, बंग्या हा मुळातच उपजतच, काही लोक ज्ञानी होऊनच जन्माला येतात, काही लोक हळूहळू साधनेने ज्ञान मिळवतात, काही अधिकार संपन्न जन्मतःच असतात. तसे बंग्या होते. लहानपणी गावातून आता नुकतीच जगन्नाथपुरीची यात्रा होऊन गेलेली आहे, आता मधल्या काळामध्ये नाही का, रथयात्रा जगन्नाथाची. त्या आदाच्या गावातून जगन्नाथाच्या यात्रेला जाणारे काही लोक होते, भक्तमंडळी जगन्नाथाची. ते 2-4 महिने आधीच पायी, आता तेव्हा साधनं काहीच नाही ना, म्हणून पायी निघत असे. आणि पायी पायी जगन्नाथपुरीला जायचं आणि तो सगळा सोहळा रथयात्रेचा पाहायचा. आणि मग महाप्रसाद झाला देवाला की त्या झेंड्याचं, जो उलट्या दिशेने वाहतो ना जगन्नाथाला फडकतो, त्या झेंड्याचं ध्वजपताका त्याचं दर्शन घेऊन देवाला सांगून आणि मग गावाकडे परत यायचं. असे लोक वारी करत असे जगन्नाथपुरीची. आणि मग याचे मित्र म्हणाले बंग्याचे, बंग्या आपल्यालाही जायचं आहे रे. सगळे लोक गेले जगन्नाथपुरीला, दरवर्षी जातात रे. आपल्याकडे एक तर पैकाच नाही आणि आपल्याजवळ काही साधनं पण नाही. आम्हाला कधी घडायची रे यात्रा, आयुष्यात कधीच नाही का. बरोबर, तुम्हाला जायचं आहे का, जगन्नाथपुरीची यात्रा करायची आहे? नक्की. होय होय करायची आहे. मग चला की, चला आपण जाऊया. अरे आता कसलं, उद्या परवा महाप्रसादाचा दिवस येणार आहे आणि आता कसं जाऊ म्हणतो. इथे कोणतं पुष्पक विमान येणार आहे? रामायणामध्ये पुष्पक विमानाचा उल्लेख आहे ना. पुष्पक विमान येणार आहे का? मी तुम्हाला नेतो ना पुष्पक विमानासारखा, माझ्याबरोबर चला. तू कसं काय नेणार आहे? तुम्ही चला म्हणतो ना. मग ती एक काडी घेतली बांबूची, भली ठोकळ काडी घेतली, 2 पायाच्या मधून अशी घातली, त्याचा घोडा बनवला त्या काडीचा, त्याला समोर धरला
ती काडी अशी तिरपी आहे मागे, हां, आणि त्या तिरप्या काडीवर म्हणजे इकडे असा जो तिरपा दांडा आहे त्या दांड्यावर बसा रे सगळेजण, माझ्या मागे, मी समोर, घोडा हाकतो, तुम्ही दांड्यावर बसा, पण बसताना लक्षात ठेवा सगळ्यांनी मला धरून राहा आणि काडीवर बसा आणि डोळे मिटा. डोळे ज्यानं उघडे ठेवले तो समुद्रात पडेल किंवा दरीत तरी कोसळेल. मग तुम्ही जाणे आणि तुमचा जीव जाणे. हां, मला म्हणायचं नाही मारलं म्हणून, नाही नाही बंग्या असं नाही होणार. आणि मग लागली बंग्याच्या कमरेला घट्ट धरलं आणि त्या काडीवर बसले, सायकलच्या दांड्यावर बसतात तसं. आणि ते सगळे पोरं जेवढे मावले त्या काडीवर तेवढे सगळे घेतले आणि जय विघ्नहर्ता मंगलमूर्ती मोरया. तो आदासाचा विघ्नविनायकच आहे. जय विघ्नहर्ता मंगलमूर्ती असं म्हणून जय म्हटल्याबरोबर ती काडी उडली. म्हणजे घोडा उडता घोडा झाला तो काडीचा. काडी उडली, आकाश मार्गे जात आहे. ही मुलं मागे बसलेली आहे एकामेकाला धरून कमरेला. आणि छानपैकी बिलकुल 5 मिनिटातच ते जगन्नाथपुरीत पोचले. आता तो दुसरा दिवस होता, म्हणजे उद्या 2 दिवसांनी उत्सव संपणार. यात्रा झाली, रथ पुन्हा आला मंदिरात मावशीकडे जाऊन. जगन्नाथपुरीची अशी पद्धत आहे ना, मावशीकडे जातात ते गोपाळकृष्ण आणि सुभद्रा वगैरे सगळे. कुठे त्यांची मावशी असते माहिती नाही, पण तिथे रथाने ते जातात आणि येतात परत तो रथ घेऊन. रथ आलेला आहे, दर्शनाची झुंबड मचलेली आहे आणि गर्दी तोबा गर्दी आहे. आणि त्या भयंकर गर्दीमध्ये ही मुलं पण शिरली. बंग्या म्हणे मला धरून ठेवा रे, मला धरून ठेवा. जे काय असेल त्यांची बंडी काय असेल धोतरसारखं धरून ठेवा. धरून ठेवलं बंग्याला आणि मग ते गर्दीत शिरले आणि मग चला माझ्या मागे मागे. आणि बिलकुल जगन्नाथाच्या तिथपर्यंत त्यांना बरोबर नेलं आणि दर्शन करवलं. आणि तिथं गावची मंडळी दिसली ते रांगेमध्ये वगैरे. अरे तुम्ही कधी आले रे, तुम्ही कधी आले? तर म्हटलं आम्ही आत्ताच येतोय. हां आत्ता येतो म्हणजे कोणतं विमान आलं तुमच्यासाठी? आम्ही बंग्याबरोबर आलो आणि बंग्याने आम्हाला असं असं आणलं. असं म्हटल्याबरोबर ते सगळे अवाक झाले ऐकून ही वार्ता. म्हणजे बंग्याचं लहानपणापासूनच असं अचाट असे त्याचे कर्म आणि सगळं चमत्कारिक कृत्य हे सगळं ऐकून गावच्या मंडळींना माहिती होतं. आणि मग जेव्हा गावात हे तर मागून आले मजल दर मजल करत, हे अगोदरच पोचले बंग्याच्या काडीवर, अगोदरच पोचले. अशा लहानपणी बऱ्याच कथा त्या गावामध्ये सगळ्यांनी ऐकलेल्या आहे, कोणी पाहिलेल्याही होत्या. असे विष्णू काशी बुरे नामवंत संत त्या लहानपणापासूनच प्रसिद्ध होते. आणि मग आता नैवेद्य खाताना सुद्धा मामानी पाहिलं, पण मामा म्हणे नंतर गणपती आपल्या मूळ रूपाला जाऊन बसले. नैवेद्य खाऊन झाला, पण मामा म्हणे बंग्या तू हे विसरलास, हा नैवेद्य तुझे वडील त्या महंतांना देत होते आणि ते महंत जेवत होते या नैवेद्यात. देवाला फक्त पाणीच फिरवायचं असते. म्हटलं मामा हे काय मला माहीत होतं. आणि ते भिक्षा मागत नसे, ते देवळातच राहत होते महंत, म्हणून मग त्यांच्या जेवणाची सोय होत होती. आणि ते महंत मला सांगू लागले, महाराज मामासाहेब तुम्ही गावात नव्हते, अहो 4 दिवसापासून मी उपाशीच आहो. का नैवेद्य नाही आला ना, पण तो बंग्या त्या तिकडे ताट न्यायचा, ताट हलवत नेत होता घराकडे. तो नैवेद्य कोण खात होतं मला काहीच माहीत नाही, पण माझ्यापर्यंत आला नाही बेटा. म्हणून मग म्हटलं काय रे बंग्या असं घडलं, एका माणसाला उपास घडला, तो गणपतीचा महंत आहे. होय का मामा, पण हे मला माहितीच नव्हतं हो, तुम्ही सांगितलं नाही. असा सगळा प्रकार त्यावेळी झाला. असो, असे महान साधक ज्यांच्यासाठी प्रत्यक्ष देवानी यावं ते मोठे झाले. आणि मग काय म्हणाले, दावी दावी बा सख्या गणेशा ब्रह्मरूपा निज रे,
देवा परब्रह्म परब्रह्म जे म्हणतात ना ते तूच आहेस. तुझं मूळ रूप परब्रह्म रूप हे मला बघायचं आहे. आता हे सगुण रूप पुष्कळ झालं, रोज मी पाहतोय, पण परब्रह्म जे अंतःकरणामध्ये आत्मरूपाने वस्ती करतोस तो गणेश मला पाहायचा आहे. जो गृच्छमदाला तू दाखवला, जो बळीराजाला दिसला वामनाच्या रूपात, तेच सौभाग्य मला हवं आहे. दावी दावी बा सख्या गणेशा ब्रह्मरूपा निज रे. दावी दावी बा सख्या गणेशा ब्रह्मरूपा निज रे. वृत्समदाची आळ पुरवुनी विधले ब्रह्मपद रे. वृत्समदाची आळ पुरवुनी विधले ब्रह्मपद रे. समदाची आळ पुरवुनी विधले ब्रह्मपद रे. बळीराजाच्या यज्ञी जाऊन, बळीराजाच्या यज्ञी जाऊन विधले ब्रह्मपद रे. बळीराजाच्या यज्ञी जाऊन त्रिपाद भूमी मागून त्यासी नेले धरातळी रे. त्रिपाद भूमी मागून त्यासी नेले धरातळी रे. पाताळीचे राज्य देऊनी झाला दास की रे. ऐसे अद्भुत औदार्य चिते दाखवी मजला रे. ऐसे अद्भुत औदार्य चिते दाखवी मजला रे. ब्राह्मण असुनी या जन्मी मी ब्रह्मन जाणी रे. ब्राह्मण असुनी या जन्मी मी ब्रह्मन जाणी रे. तरी माझा हा जन्म वृथा मग गेला मातीत रे. तरी माझा हा जन्म वृथा मग गेला मातीत रे. गेला मातीत रे. गृच्छमद नावाच्या ऋषीला काय काय म्हणतात, ब्राह्मण असुनी ब्रह्मन जाणे. ब्राह्मण असुनी ब्रह्मन जाणे. मी ब्राह्मण आहो आणि मी ब्रह्म जाणलं नाही, अशी माझी अवस्था व्हायला नको गणेशा. मला परब्रह्म काय आहे ते पाहायचं आहे. आत चैतन्य रूपाने आणि ब्रह्मांडामध्ये सुद्धा चैतन्य रूपाने तू जे राहतोस ते स्वरूप मला कळलं पाहिजे. आता हे सगुणातलं माझं मन भरलं तुला पाहून. आता तुझं व्यापक स्वरूप मला बघायचं आहे. बरं, मग आता सांगतो तसं कर. म्हणून मग गणेशाने त्यांना दृष्टांत दिला. कुठे जा? मोरगावला जा. इकडे आम्ही जाऊन आलो कालच मोरगावला. मोरगावला जा. कऱ्हेचे तिरी कऱ्हेचे तिरी एकसे मोर गाऊ. तिथे नांदतो मोरया जाण पाहू. चला जाऊ यात्रे महापुण्य आहे. मनी योजिले मोरया देत आहे. तुझ्या मनामध्ये जे तू योजलाय ना मिळवायचं ते मोरया देईल. आता तुला इथे नाही राहून ते मिळणार. म्हणून तू कऱ्हा नदीच्या काठाला वसलेलं, पांडुरंगाची आमच्यावर कृपा होती. कऱ्हा नदीला खरोखर पाणी होतं, भरपूर पाणी होतं. कऱ्हा नदी ब्रह्मदेवाच्या कमंडलूतलं पाणी सांडल्यानंतर तयार झालेली आहे, तिला कऱ्हा म्हणतात. अशी ही कऱ्हा नदी, तिच्या काठाला मोरगाव नावाचं जे गणेशाचं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला 1498 ते 1727 इतका काळ जगलेले गणेश यतींद्र योगीराज त्या ठिकाणी
एक यती होते. यती, आता यती म्हणजे संन्यासी आणि यती याच्यात फरक आहे. संन्यासी माणसापेक्षाही वरचे असतात यती. ते पांढरे कपडे घालतात, म्हणजे महादेवाचेच ते रूप आहे. ते परमगुरू, ते परमयती, ते योगींद्रनाथ महाराज, योगींद्र महाराज, गणेश योगींद्र, ते यती तिथे राहतात. आणि त्यांनी अंगिरा नावाची स्मृती, अंगिरा ऋषींनी रचलेली ती संहिता त्यांनी मुखोद्गत केलेली आहे. ती तुला शिकायची आहे, ती शिकायची आहे. आणि ब्रह्मणस्पती सूक्त वगैरे आणखीन बऱ्याच गोष्टी तुला त्यांच्याकडून शिकायच्या आहे. आणि मुख्य ओंकार काय प्रकार आहे हे त्यांच्याकडून तुला जाणून घेता येईल. तू तिथे जा, इथे आता राहू नको. आणि तिथे साधना करते, जे सांगतात तसं कर. मग ते तिथं गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या यती महाराजांकडे ते शिकले. त्यांना पण दृष्टांत दिला गणेशाने की मी तुझ्याकडे एक पोरगा पाठवतो आहे, त्याला असं असं हवं आहे, ते त्यांना द्या. आणि मग सगळं जे साधना मार्गामध्ये जे येतं ते सगळं बंग्याला त्यांनी शिकवलं. आता ते मोठे झाले, सगळं ज्ञान आकलन करून घेतलं, त्याचा अर्थ समजून घेतला आणि त्याचा अनुभव घेतला. यती योगींद्रनाथ महाराजांनी त्यांना समाधी कशी लावायची, साधना कशी करायची हे सगळं शिकवलं बरं. आणि मग प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूपात म्हणजे आत्मरूपात त्या गणेशाचं दर्शन त्यांनी घेतलं. इथपर्यंत त्यांची साधनेची सिद्धी झाली. आणि ते झाल्यानंतर मग मात्र ते यती महाराज म्हणाले, आता जा बाबा घरी, आता तुला सगळं काही देऊन झालं आहे. आता तुला ओंकार गणेश कळला, परब्रह्म काय स्वरूप आहे परब्रह्माचं तेही कळलेलं आहे. आता तू आपल्या गावी जा. आले जन्मभूमीसी परत, आले जन्मभूमीसी परत, आले जन्मभूमीसी परत, आले परत जन्मभूमीसी परत, आले जन्मभूसी परत, परत भूमीसी परत, आले जन्मभूमीसी परत. आले जन्मभूमीसी परत, कर्तृत्व माझे ना त्या ईशाचे, कर्तृत्व माझे ना त्या ईशाचे, जाणून या खचित, जाणून या तत्वास, आले परत जन्मभूमीसी परत, आले परत जन्मभूमीसी परत. जन्मभूमीला परत आले आणि आदास याला परत आल्यानंतर तिथल्या लोकांना द्वारयात्रा म्हणजे गणपतीची मुख्य आदास्या देवस्थानापासून इकडे एक गाव धापेवाडा, इकडे अरणगाव, तिकडे मेंढासावंगी आणि इकडे आणखीन एक, असे 4 गावं म्हणजे मुख्य. इथून पालखी निघायची, प्रत्येक गावाला जायचं, तिथल्या देवस्थानमध्ये थांबायचं, 4 भजनं म्हणायची, पुन्हा पालखी घेऊन
गावी यायचं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिशेला, अशा 4 दिशेला 4 यात्रा त्या होत असतात. इकडे पण या पुण्याच्या आसपासच्या गणपतीच्या द्वार यात्रा असतात. हे मी आता अभ्यासात माझ्या लक्षात आलं आहे. तर अशा द्वार यात्रा ते करतात आणि वसंत पंचमीला मोठा उत्सव तो संपतो, म्हणजे आटोपतो. मोठा भंडारा वगैरे गाव जेवण होतं आणि या यात्रा आणि ही उत्सवाची सगळी सांगता होते. असं करता करता बरेच वर्ष त्या गावात राहिले. सगळे लोक गणेशाचे भक्त झाले. सगळ्यांना भक्ती कळली, रुजली त्या गावामध्ये. मग मात्र गणपतींनी एक दिवस दृष्टांत दिला. तो म्हणजे असा की आता तू इथे राहू नको, आता तुझं काम इथलं आटोपलं, इथल्या लोकांना भक्ती मार्गाला लावलं. संतांनी एका जागी टिकायचं नसते, अनेकांना या मार्गाला आणायचं आहे. त्यामुळे सगळ्यांना मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, असं कार्य करायचं आहे तुम्हाला. तुम्ही आता नागपूरला जा, आता तुम्ही नागपूरला जा. आणि नागपूरला गेल्यानंतर तिथं 8 शमीची झाडं ज्या ठिकाणी आहे त्या शमीच्या झाडाच्या तिथे तुम्ही वस्ती करा, तिथून माझी यात्रा करा आणि तुमची कुटी तिथे बसवा आणि तिथून यात्रा करा. आणि असं त्यांनी केलेलं आहे. तिथून द्वार यात्रा केल्या, पण शेवटी म्हातारपण आलं आणि म्हातारपणी मात्र यात्रा करणं जमलं नाही. म्हणून मग गणपतीला सांगतात, शक्तिहीन झाली काया, कैसे यावे दर्शन घ्याया. देवा आता माझी काया शक्तिहीन झाली, तुका म्हणे जासी वाया, शक्तिहीन झाली काया. आता दर्शनाला मी कसा येऊ, शक्य नाही, पायाच्यानी होत नाही. मग देव म्हणाले, तू येऊ नको, मीच येतो. तू जिथं ज्या झाडाखाली कुटी बांधली आहे ना त्या शमी वृक्षाखाली खोदून पहा, मी तुला तिथे मिळेल. आणि मग त्या दृष्टांतावर हुकूम त्यांनी ते सगळं खोदून काढलं शमीच्या झाडाखाली आणि तिथे उजवेल गणपती आदाशाच्या गणपतीप्रमाणे तो तिथे मिळाला. आणि त्याचं मखर बांधलेलं आहे, मखराचा गणपती आहे, म्हणजे मखर आहे असं देऊळ नाही आहे. आणि मखरात तो बसतो गणपती आणि त्याची साधना बरीच वर्ष त्यांनी केली. आता फक्त तिथं एकच शमीचं झाड आहे. दुसरं शमीचं झाड अगदी संघ बिल्डिंग, जी मूळ संघ बिल्डिंग आहे पहिली, रेशीमबागची नाही आधीची, त्या पटांगणातच 2 झाडं होती शमीची. बाकी इकडे तिकडे अशी 8 झाडं होती शमीची. शमीच्या झाडात देवाचा वास असतो गणपतीचा. आणि मग ते गणपती मिळाले, सापडले, त्याची आराधना तिथं सुरू झाली. आणि अशा पद्धतीनं ते गणेश भक्त म्हणून मोठे नावाजले गेलेले आहे. मोठ्या रचना त्यांनी केलेल्या आहे. पुष्कळ काव्यरचना आहे. ही आता जी तुम्हाला म्हणून दाखवली ना, रूपदावी बाकल भानना म्हणे विष्णू अहो सखया क्षुधा लागली डोळिया, हे विष्णू काशीप भुऱ्यांचंच पद आहे, माझं नाही. तर असा गणपती त्यांना पावला साधनेमुळे. त्या परमात्म तत्वाला, ओंकार गणेशाला फक्त एकाच गोष्टीने आकळता येते, तो म्हणजे भक्तीचा. साधनेनीच त्यांना प्राप्त करता येतो. आणि म्हणून नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, विश्वाची रूपा माय बापा, विश्वाची रूपा माय बापा, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, नमो आदिरूपा. हे चिदान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लागे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, नमो
जाते. हर हर महादेव. पंढरीनाथ महाराज की जय. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची. ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार फुले तावरी वैजयंती. लागला पंचमाण जासी असे जे वदन कमल समन. हरपले भान पाहताची उभी ही माय अनाथाची. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची. तिला पीतांबर कसिला कस्तुरी तिलक भव्य भाला. मितीना अभिर गुलाला दर्शना संत संग आला. झिल्लरी टाळ वाजतान नाचती भक्त प्रेम कुंतले चित्त हरी पायी. गणपुला पाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत. मनू वेधिला माझा आरती ज्ञान राजा. लोपले हे ज्ञान जगी तनेण ते कोण. अवतार पांडुरंग नाव ठेविले हे ज्ञानी आरती ज्ञान राजा. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्म चिठेले. रामा जनार्दने चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवी आमा आरती तुकारामा. राघव सागरात पाषाण तारिले कौतुक तुवाचे. भंग रक्षिले आरती तुकारामा. तुका तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून या रामेश्वरी. चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा. कायेन वाचा मनसेंद्रियेवा बुद्धात्मना वा करोमि यत् सकलः परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं दामोदरं वासुदेवं. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. हरजन भव बीजा हरजन सुख संपत्ती. हरजन यम दूताचे राम गर्जना. बोला राम 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 बोला राम राम राम. श्रीराम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की. महारुद्र हनुमान की. कुंडली गवरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव
ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता। उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतास सदा लवावे। सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखे मंगल बोलवावे। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दून। पंढरीनाथ